नमस्कार. आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीच्या पोळ्या करणार आहोत. त्या म्हणजे खरवसाच्या पोळ्या, म्हणजेच चिकाच्या दुधाच्या पोळ्या करणार आहोत. आपण नेहमी खरवसाच्या वड्या बनवतो. या अगोदरचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत खरवसाच्या वडीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर आज आपण वड्या न बनवता त्याचपासून पोळ्या बनवत आहोत. रेसिपी थोडी वेगळी आहे, परंतु करायला खूप सोपी आहे. तर लगेच सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत. तर मी इथे कुकरच्या डब्यामध्ये अर्धा कुकरचा डब्बा चिकाचे दूध घेतलेले आहे. कुकरच्या आपण 3 ते 4 शिट्ट्या काढून हे दूध आपण शिजवून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने दूध कुकरमध्ये शिजवून घेऊन कुकरचा डब्बा थंड करून घेतला आणि त्यामधून हा आपण घट्ट गोळा या पद्धतीने असा बाजूला काढून घ्यायचा आहे. काढलेला हा दुधाचा घट्ट गोळा आपण खिसणीने खिसून घ्यायचा आहे. तर म्हैस किंवा गाय व्यायल्यानंतर पहिल्या दिवशीचे जे दूध असते त्याला आपण चिकाचे दूध म्हणतो. तर त्याच दुधापासून म्हणजेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीचे जे दूध निघते त्यापासून असा घट्ट गोळा बनत नाही. पहिल्या दिवशीचे जे दूध असते त्याचपासून असा घट्ट गोळा बनतो. तर तयार झालेला सर्व दुधाचा खीस आपण एका बाउलमध्ये मोजून घेत आहोत. तर या बाउलमध्ये मी असा हाताने प्रेस करत करत हा सर्व खीस भरून घेतलेला आहे. तर 1 बाउल एवढा हा खीस तयार झालेला आहे. त्यासाठी आपण जेवढा खीस घेतला तेवढीच साखर घेत आहोत. सोबतच लागणार आहे अर्धी वाटी साय, म्हणजे दुधावरील साय या पद्धतीने मी फेटून घेतलेली आहे. तर ती इथे अर्धी वाटी घेतलेली आहे. कढई गरम करून त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तूप टाकून घेऊ. तुपामध्ये हा खीस भाजून घेतल्यामुळे चव फार छान येते. तर हाताने सर्व सुट्टा हा खीस करून आपण कढईमध्ये टाकून घेऊ. कारण हा खीस आपण प्रेस करून भरलेला होता, त्यामुळे हाताने सर्व सुट्टा करून खीस टाकला तर आपल्याला व्यवस्थित भाजून घेता येईल. तर अगदी 1 ते 1.5 मिनिटासाठी हा सुरुवातीला आपण खीस व्यवस्थित असा तुपामध्ये परतवून घेऊ. आपण या मिश्रणाच्या पोळ्या करत आहोत, त्यामुळे जेवढा आपण खीस घेतला तेवढीच साखर घेतली म्हणजे पोळ्या व्यवस्थित गोड होतात. तर या पद्धतीने सर्व खीस आपला व्यवस्थित असा परतून झालेला आहे. 1 ते 1.5 मिनिट खीस परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण घेतलेली लगेच साखर टाकून घ्यायची आहे. तर इथे घेतलेली मी 1 बाउल एवढी साखर सर्व टाकून घेतली. साखर खिसामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. सर्व साखर व्यवस्थित खिसामध्ये मिक्स झाल्यानंतर यामध्ये घेतलेली आपण अर्धी वाटी साय टाकून घेऊयात. साय टाकल्यामुळे हा खीस एकदम चवीला छान लागतो. सोबतच याचे मिश्रण खुसखुशीत सुद्धा होते. तर साय टाकून झाल्यानंतर आपण हे सर्व एकत्र करून घेऊ. तर साखर पूर्ण वितळेपर्यंत आपण हे मिश्रण सतत हलवत राहायचे आहे, म्हणजेच तळाला कढईच्या अजिबात चिटकणार नाही. तर या पद्धतीने सर्व मिश्रण आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ. या खिसामधील साखर पूर्ण आटेपर्यंत हा खिस आपण परतून घ्यायचा आहे. अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा गावरान चव या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या अगोदरही मी झटपट तयार होणाऱ्या गोड रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर स्वीट रेसिपी या नावाने मी प्लेलिस्टसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. पाहिली नसेल तर आवर्जून पहा. साखरेचा पाक पूर्ण असा एकजीव होत आलेला आहे. तर आपण यामध्ये लगेचच विलायची पावडर टाकून घेऊ. विलायची पावडर टाकल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हा व्यवस्थित असा आपला गोळा इथे तयार झालेला आहे. तर पोळ्या बनवण्याकरिता हे मिश्रण अगदी तयार झालेलं आहे. तर हे आपण एका ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून घेऊ. एका ताटाला तूप लावून ताटामध्ये सर्व मिश्रण काढून घेतले. तुम्हाला जर याची वडी हवी असेल तर तुम्ही हे मिश्रण असे सेट करून ठेवू शकता आणि त्याची वडी तयार करू शकता. पण आज आपण यापासून पोळ्या बनवत आहोत, त्यामुळे मी हे मिश्रण पूर्ण सुट्टे करून घेतलेले आहे आणि थंड करण्यासाठी ठेवले. तोपर्यंत पोळ्यासाठी लागणारी कणिक मळून घेऊ. त्यासाठी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले आणि अर्धी वाटी मैदा घेतला. चवीप्रमाणे मीठ टाकून हे मिश्रण मिक्स करून घेतले. पिठामध्ये मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊयात. तेल गरम करण्याची गरज नाही, जसे तेल आहे तसेच घेतलेले आहे. तर तेल टाकल्यानंतर आपण गव्हाचे पीठ आणि मैदा आणि तेल सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ. नंतर यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून हे आपण मळून घेणार आहोत.
तर या पद्धतीने आपण चपातीला जशी कणिक मळतो त्या पद्धतीने थोडे थोडे पाणी टाकून हे मिश्रण आपण मळून घेऊयात. दुधाचे मिश्रण थंड होईपर्यंत आपण कणिक मळून घेतली म्हणजे कणिकसुद्धा नंतर थोडा वेळ आपल्याला भिजत ठेवायचे आहे. तर या पद्धतीने कणिक मी इथे मळून घेत आहे. तर वरून थोडे अगदी अर्धा चमचा तेल टाकून पुन्हा एकदा कणिक व्यवस्थित अशी मऊ करून घेत आहे. कणिक व्यवस्थित मऊ करून घेतल्यानंतर आपण 10 मिनिटासाठी ही अशी झाकून ठेवू म्हणजे चांगली भिजली जाईल. तर हा दुधाचा खीस व्यवस्थित असा थंड झालेला आहे. तर तयार खीस आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचा आहे. तर मिक्सरचे भांडे तुमचे लहान मोठे जेवढे असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये खीस बारीक करून घेऊ शकता. तर मी इथे मध्यम आकाराचे मिक्सरचे भांडे घेतले, त्यामध्ये 3 वाट्या खीस टाकून घेतलेला आहे. तर मिक्सरला आपण हा रवा असतो त्या पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने रवाळ टेक्स्चर इथे झालेला आहे. तर तयार झालेले मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. तर आपल्याला याच्या पोळ्या बनवायच्या आहेत, त्यामुळे यामध्ये आपण थोडे थोडे जसे लागेल तसे दूध टाकून हे मिश्रण व्यवस्थित असे मळून घेऊयात. तर सुरुवातीला मी इथे 2 चमचे दूध टाकून हे मिश्रण मळून घेत आहे. थोडे कमी वाटले म्हणून आणखीन वरून थोडे थोडे मी दूध टाकले. तर साधारण 4 चमचे मला इथे दूध पुरेसं झालेलं आहे. तुम्हाला दूध इथे कमी अधिक लागू शकेल. सुरुवातीला संपूर्ण दूध टाकून न घेता जसे लागेल तसे 1-1 चमचा दूध टाकून हे मिश्रण मळून घेतले म्हणजे व्यवस्थित होते. तर मी इथे 4 चमचे दूध वापरून हे मिश्रण व्यवस्थित असे मळून घेत आहे. तर आपल्याला याची पोळी बनवायची आहे. त्यासाठी हे मिश्रण मी इथे अगदी 2 मिनिटासाठी झाकून ठेवून घेते. तर अगदी 2 ते 3 मिनिटांनंतर आपण पोळ्या करायला घेऊ. तर इथे कणिक 10 ते 15 मिनिट व्यवस्थित भिजून झालेले आहे. मिश्रणसुद्धा आपले व्यवस्थित झालेलं आहे. तर कणकीमधील अगदी छोटासा गोळा काढून याचा आपण उंडा करून घेऊयात. आपण नेहमी पुरणपोळी करतो त्या पद्धतीने इथे उंडा भरून घेऊ. तर थोडी कणिक घेऊन व्यवस्थित हाताने गोल करून घेतली आणि त्यामध्ये आपण हे तयार केलेले मिश्रण भरून घेऊयात. तर या पद्धतीने मी इथे पोळीचा उंडा तयार करून घेत आहे. आपण नेहमीच पुरणपोळी बनवतो, परंतु या पद्धतीने ही दुधाची केलेली पोळीसुद्धा फार छान लागते. तर या अगोदर तुम्ही अशी पोळी कधी केली नसेल तर आवर्जून करून पहा. तर या पद्धतीने मी इथे या पोळीचा उंडा तयार करून घेतला. तर आपण हा पोळपाटावरती थोडे पीठ लावून लाटून घेऊयात. तर या पद्धतीने मी इथे ही पोळी लाटून घेत आहे. आपण खरवसाच्या दुधाच्या नेहमीच वड्या बनवतो, परंतु त्याच वड्या आपल्याला खायला नको वाटल्या तर त्याच वड्यापासून आपण ही पोळी तयार करून घेऊ शकतो. तर गरम तव्यावरती तूप टाकून ही पोळी आपण भाजून घेऊया. पोळी तुम्ही भाजताना तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता, परंतु तुपामध्ये भाजलेली पोळी चवीला आणखीन छान लागते. तर या पद्धतीने अगदी मीडियम टू लो गॅसवरती या पोळ्या आपण भाजून घ्यायच्या आहेत, म्हणजेच त्या व्यवस्थित खरपूस अशा भाजल्या जातील. तर दोन्ही बाजूंनी तूप सोडून ही पोळी मी खरपूस रंगावरती भाजून घेत आहे. अगदी मीडियम टू लो गॅसवरती या पोळ्या करून घेतल्या म्हणजे व्यवस्थित अशा छान कडक होतात. तर या पद्धतीने मी इथे या पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर एवढ्या मिश्रणाच्या साधारण 7 ते 8 पोळ्या इथे तयार झालेल्या आहेत. या पोळ्या अगदी खाण्यासाठी टेस्टी आणि खुसखुशीतसुद्धा झालेल्या आहेत. तर थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेल्या या पोळ्या आवडल्या तर एक वेळा अवश्य करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतरांनासुद्धा शेअर करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.